मस्त असं चमचमीत मटण आणि या मटणामध्ये खोबऱ्याचं वाटण नाही आणि दहीसुद्धा वापरलं नाही, तरी ह्याची ग्रेव्ही एकदम घट्टसर तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मटण बनवलात ना, तर तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल, ही माझी गॅरंटी. आणि हा मटण बघा एकदम कापसासारखा मऊ शिजलेला आहे. तर चला मंडळी, आपण रेसिपी सुरुवात करूया. त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज लगेचच मिळतील. सुरुवातीला आपण मटण बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहेत ते बघूया. तर इकडे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने पातळ चिरून घेतलेले आहेत. मुठभर एवढी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 चिरलेले टोमॅटो. मटण बनवण्यासाठी मी ते काही खड्या मसाल्यांचा सुद्धा वापर करणार आहे, तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. 2 ते 3 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 4 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, दालचिनी आणि जिरं. आता आपण एक पेस्ट तयार करूया. त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेऊया. ह्याची आपण पेस्ट तयार करून घेऊया. इकडे आपली पेस्ट तयार झालेली आहे. मगाशी जे तुम्हाला खडे मसाल्यांचं प्रमाण दाखवलं होतं ते आपण भाजून घेतलेले आहेत. आता हे खडे मसाले कुटून घेऊया आणि त्याची पावडर तयार करून घेऊया. अशा पद्धतीने जर तुम्ही खडे मसाले चिकन किंवा मटणमध्ये टाकलेत ना, तर गरम मसाला टाकायची गरज लागत नाही आणि याचा सुगंध खूपच छान येतो मटणाला. इकडे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मटण घेतलेले आहे. ते आपण 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. हे मटण धुतानासुद्धा वरती केस वगैरे असतात, त्यामुळे स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण मटणाच्या फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की तमालपत्र, नंतर चिरलेला कांदा घालूया. हा कांदा आपल्याला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही इकडे बघू शकता, कांद्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे, म्हणजेच हा कांदा मटणासाठी परफेक्ट शिजला गेला आहे. आता त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा नरम होईपर्यंत शिजवून घेऊया. कधीही मटण शिजवताना कांदा एकदम लालसर करू नका, कारण पहिली गोष्ट म्हणजे कांदा जर जास्त लालसर केला तर त्याचा कडवटपणा येतो आणि दुसरं म्हणजे मटण शिजायला खूपच वेळ लागतो आणि त्या वेळामध्ये कांदा शिजून देखील जातो. आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण घालूया आणि ते सुद्धा आपण परतवून घेऊया. मटण आपल्या इकडे चांगलं असं परतलं गेलेलं आहे. आता आपण त्यावर झाकण देऊन मंद आचेवर 5 ते 6 मिनटे वाफ काढून घेऊया. आणि तुम्ही इकडे बघू शकता, या मटणाचा रंग देखील बदलला गेला आहे. आता आपण यामध्ये तयार केलेली आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया आणि ही पेस्ट घातल्यावर काय मस्त सुगंध पसरला आहे या मटणाचा. आता पुन्हा आपण यावर झाकण देऊया आणि 2 ते 3 मिनटे वाफ काढून घेऊया. मटणाला छान अशी वाफ आलेली आहे. आता आपण सर्व मसाले घालूया. त्यासाठी अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती कोळी मसाला आणि तयार केलेलं गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा मटण मसालासुद्धा घालूया. इकडे मटण मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. सर्व मसाले आपल्या इकडे घालून झालेले आहेत. आता आपण या मटणाला मसाल्यामध्ये छान असं परतवून घेऊया. इकडे तुम्ही तुमच्या घरातला मसाला देखील वापरू शकता, फक्त त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घाला, त्यामुळे सुरेख असा रंग येईल या मटणाला. इकडे मसाला छान असा मटणाला लागलेला आहे. आता त्यावर झाकण देऊया आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. अवघ्या 5 ते 6 मिनटामध्ये तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असं तेल इकडे वरती आलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालूया. पळीच्या मदतीने हे मटण वरखाली करून घेऊया, जेणेकरून ह्या मटणाला एकसारखं टेक्स्चर येईल. तुम्ही इकडे बघू शकता, या ग्रेव्हीचा काय रंग मस्त आलेला आहे आणि ही ग्रेव्ही किती घट्टसर तयार झालेली आहे. मटण इकडे छान असं उकळलं गेलं आहे. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि या मटणाला मंद आचेवर झाकण देऊन शिजवून घेऊया. जर तुम्ही इकडे कुकरचा वापर करणार असाल तर 3 किंवा 4 शिट्ट्या काढून घ्या. मला हे पातेल्यामध्ये मटण शिजायला अर्धा तास लागला, पण जर तुम्ही कुकरचा वापर करणार असाल तर तुमचं 10 ते 15 मिनटात मटण तयार देखील होईल. कधीकधी काय होतं ना, की वाटण संपलेलं असतं आणि नवीन बनवायचा कंटाळा येतो. मग अशावेळी तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की अशा पद्धतीने जर तुम्ही मटण बनवलं तर तुमच्या घरातल्यांना नक्कीच आवडेल, कारण ह्यामध्ये तुम्हाला मटणाची चव लागणार. आपण काय करतो, ग्रेव्ही वाढवण्यासाठी वाटण जास्त घालतो, पण त्या मटणाला वाटणाची चव जास्त येते. म्हणून शक्यतो तुम्हाला जर वाटण घालायचं असेल मटणामध्ये
तो कमी प्रमाणात घाला, त्यामुळे त्या मटणाला वाटणाची चव येणार नाही. तुम्ही इकडे बघू शकता मस्त असं चमचमीत आणि झणझणीत आपलं मटण तयार झालेलं आहे. आणि ही ग्रेव्ही तर बघा मस्त अशी घट्टसर तयार झालेली आहे. नवीन शिकाऊंसाठी आणि जे बॅचलर आहेत ते हे मटण सहजच बनवू शकतील, कारण हे मटण अगदीच मोजक्याच घरगुती साहित्यातून बनवलेलं आहे. खरं सांगायला गेलं तर माझ्या मुलाला हे मटण खूपच आवडलं. तो नेहमीच एक भाकरी खातो, पण त्या दिवशी त्यांनी 2 भाकऱ्या खाल्ल्या, एवढं त्याला आवडलं. अशीच सेम पद्धत तुम्ही फॉलो करून चिकनसुद्धा बनवू शकता. जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील आणि तुम्ही अशा प्रकारे मटण बनवलात ना, तर तुमच्याकडून ते रेसिपी मागल्याशिवाय राहणार नाहीत. मटण तर आपल्या इकडे तयार झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग करूया. गरमागरम भात, जवळा वांगी, मस्त असं झणझणीत चमचमीत मटण. हे बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. तांदळाची भाकरी, इकडे तुम्ही चपातीसुद्धा खाऊ शकता. सोबत कांदा आणि लिंबू तर पाहिजेच, आणि त्यात सोलकढी असेल तर जेवण पचायला एकच नंबर. तर इकडे आपली मटण थाळी तयार झालेली आहे. अशी मटण थाळी बघितली ना तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला देखील ही झटपट आणि बिना वाटणाची मटण थाळी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता वाट बघू नका, लगेचच या चमचमीत मटणावर ताव मारा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी लगेचच मिळतील. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.